गोंधळकर महाराज यांचं आजचं प्रवचन 13 फेब्रुवारी. नामाचे त्रिकलाबाधित श्रेष्ठत्व. नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे. शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच होय. नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते. अनेक रूपे घडवणे, ती मोडणे आणि नवीन तयार करणे, पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपाने राहणे ही केवढी विलक्षण लीला आहे. खरोखर तुम्हाला मी काय सांगू, बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे. अजून नामाचे महात्म्य संपत नाही. नामाचे महात्म्य सांगून संपले तर भगवंतपण लटके झाले असे समजावे. जो नामात मीपणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना आली. असा पुरुष नामाविषयी मौन तरी धरेल, कारण त्याचे महात्म्य कोणाला सांगता येणार नाही, किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे महात्म्य सांगत राहील, कारण ते किती सांगितले तरी संपणार नाही आणि किती ऐकले तरी तृप्ती होणार नाही. नामाने सर्व पापे नाहीशी होतात. भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते. नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे. कसे ते पहा. वेद अध्ययनापासून फायदा होण्यासाठी 4 वेदांचा अभ्यास करणे जरूर आहे. त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाहीत. दुसरे, वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही, पण नाम कोणी घ्यावे. वेदांच्या मंत्रांचा आरंभ ओंकारनेच होतो, म्हणून वेदारंभी देखील नामच आहे. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर ते जाणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे. नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे. सत म्हणजे भगवंत, त्याच्याकडे नेणारे जे कर्म ते सत्कर्म. इतर कर्मे अडवण्याने भगवंताकडे नेतात. नाम हे साक्षात भगवंताकडे पोचते. नामाने भावलोक नाहीस होतो. भाव म्हणजे विषयाची आसक्ती असणे हा सर्व लोकांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात, कारण या दुःखाचे मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे आणि नामाने ते आपोआप सुटतात, म्हणून दुःख नाहीसे होते. शिवाय भगवंत हा रूप असल्याने त्यांना नामाने घट्ट धरता की दुःख ठिकाणी कसे राहू शकेल. प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नाम घ्यावे, त्याचे दान करावे, त्याच्या नामस्मरणात राहावे आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे. श्रीराम जय राम जय जय राम.